घाट आहे ना तो असा एकदम वेगळीच वाईट अजून कमी बोर्ड नाही होते का? अरे एका प्रॉब्लेम आहे ना तर चाललो होतं कुसूर पठार च्या ट्रेकला. सकाळी इंद्रायणी एक्सप्रेस पकडली मुंबईहून आणि उतरलो लोणावळ्याला. तिकडनं कामशेतमध्ये लोकल ट्रेन, कामशेतवरून प्रायव्हेट गाडी केलेली ती जांभवली गावामध्ये. आणि जांभवली गावातलं हे कोंडेश्वर महादेव मंदिर. आणि त्याच्या मागच्या बाजूने रस्ता जातो, वॉटरफॉल त्याच्या मागच्या बाजूने रस्ता जातो. ही अशी पायवाट आहे, ती घेऊन जाते कुसूर पठाराकडे. आता हा आत्तापर्यंतचा प्रवास. 11 जण आहोत, 2 ट्रेक लीडर आणि 9 पार्टिसिपंट. सो 11 वाजलेत आणि टार्गेट आहे पुढच्या 5 तासामध्ये कवर करायचं आहे ते साधारण एक 12 ते 13 किलोमीटर. पोहोचल्यानंतरचं प्लॅनिंग चालू आहे. 2 मिनिटात कोकण कडेल. ओके, 2 मिनिटामध्ये कोकण कडेल. कोकण कड्यावर भेटू. हा डोंगर आहे ना, मांजरसुंबाचा डोंगर. हा जो टोक आलाय तो त्याच्याबरोबर डाव्या हाताला मागे दिसतो तो राजमाचीचा श्रीवर्धन बालेकिल्ला. हा, आणि हा मांजरसुंबाच्या राईटला जो असा डोंगर उतरलाय ना, तोच त्याच्या पाठीमागे वर मनोरंजन बालेकिल्ला. हा, आपल्याला तो इथून पण दिसला असेल बघा. नागनाथ गुंफेला कोण गेला असेल तर हो, तिकडे बॅक साईडला भेट दिसतो. पुष्कर बिबट्याची जागा आली. केदार गजरे. मी तिथे जंगलात लपलेलो पुढे आणि सगळे चालत होते आणि म्हटलं चला मस्करी करा. ग्लोबीला ना. हा, तुम्ही आठवलं तेव्हा हाई स्पॉट हा स्पॉट आहे तो. आणि तिथून मी असं केलं. हे पळालेला तो एक केदार म्हणून बिचारा पडलाय. बरोबर. केदार आठवलं का? केदार आठवलं का? हा, मला ही जागा आठवली. 360 डिग्री. अरे इकडे बघा. चालतं ना याला. सुपर आहे. आले सगळे आले. सो 360 डिग्रीने असा काहीसा व्ह्यू आहे. ह्या ऋषींला बघा, ह्याला पहिला बघा. आपल्या ट्रेकवर खूप स्पेशल लोक म्हणजे तसे नाही, खरंच स्पेशल आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीत ऍडजस्ट करणारे लोक. काय अरे इकडे खाली म्हणजे बनाना, अजून काय कलिंगड असे. कारण वर पठारावर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. हाय गणेश सर, काय बोलताय? हॅलो. तर हा इथे बोर्ड लिहिलं साहस ॲडव्हेंचर म्हणून. हा मागे जे पठार लागलं तिकडनं रस्ता येतो आणि ते 2 फाटे फुटतात. एक जातो डागबैरी गुहेकडे आणि एक जातो भीमाशंकरकडे. सो आता इथे भीमाशंकर लिहिलेलं आहे. तर जाताना कुसूर पठार लागतात. तिकडनं अनेक वाटा आहेत ज्या वेगवेगळ्या गावांकडे घेऊन जातात. पण अशा ट्रेक्समध्ये जिकडे भूलभुलैया असतो, ह्या ट्रेक्समध्ये कोणतरी जाणता किंवा जाणकार माणूस असणं सोबत गरजेचं आहे. नाहीतर होणार काय की एवढं डेन्स फॉरेस्ट आहे ना की नाही सांगू शकत, काही होऊ शकतं. आणि फक्त डेन्स फॉरेस्ट नाही तर तिकडे वन्य प्राणी पण आहेत. तरसपासून ते अगदी
बिबट्यांपर्यंत. सो जाणकार माणूस दरवेळेला मी सांगतो की दर ट्रेकमध्ये किंवा दर व्हिडिओजमध्ये सांगतो की जाणकार माणूस तुम्ही लोकल गाईड घ्या. पाऊस असेल नसेल भटकवणाऱ्या वाटा असतात त्यासाठी जाणकार माणूस घेऊन ही वाट वाटते इथे जाता असं वाटतं की तिकडे रस्ता केला पण हा व्हाळ आहे. कदाचित ज्यांना माहीत नसतं ना ते त्या वाटेने जातात आणि मग शेवटी एक कड्यापाशी घेऊन जाऊ शकतं किंवा एक ट्रिकी स्पॉटसाठी घेऊन जाऊ शकतं. हा एक रस्ता आहे. हा रस्ता दिसतच नाही आहे पण जोपर्यंत त्या वळणावरती जाणार नाही तोपर्यंत कळणार नाही. असं वाटतं हा रस्ता आहे. हा रस्ता नाही. बरेच लोक तिथे निघून जातात. आमच्या जे काही ट्रेक असं झालं म्हणजे आमचं एक आहे हा नाही आहे. हात वर गेला तो नाही आहे. वेगळा आहे. ये रेकॉर्ड में नहीं जाएगा. तो आमचा मित्र असाच पुढे पुढे निघून गेले. आमचं खूप ट्रेक केले त्याने आम्ही एकत्र केले आम्ही पण तंद्रीत गप्पांमध्ये तो निघून गेला आणि मग मी म्हटलं नंतर मग मी मागेच होतो. मला तर पटकन मी बघितले साधारण वाट माहिती होती तिकडे आणि पाठी पण बघितली अरे आपल्याला तिकडे जायचंय. मग त्याला परत बोलवलं असं ते म्हणजे नजर हटी दुर्घटना घटी असा काहीचा प्रकार असतो फिरताना. आणि जेव्हा डेन्स फॉरेस्ट असतो तेव्हा सांभाळून राहावं लागतं कारण आपण त्या ह्याच्यामध्ये एकदम गुंगून जातो आणि त्या गुंगीमध्ये रस्ता म्हणजे आपल्याला माहिती असो रस्ता पण पाय तिकडे भटकतात. आणि जो वाटाडे असतो जो वाट टाकतो ना त्याने कधीच गप्पांमध्ये गुंग होऊ नये कारण माझं असं झालं की वाट मलाच माहिती आहे आणि गप्पांमध्ये गुंग होत तिकडे बाटल्या वगैरे तुम्हाला विकत मिळतील. पाण्याला हा पाण्याला हा तसं बरं पाण्याच्या बाटल्या. आणि मग तिथून समजा आपला ट्रेक 8-8:30ला प्रॉपर डिसेंट सुरू होईल खाली. आपल्याला ॲडव्हान्टेज काय सूर्य इथून उगतो ना आपल्याला हा घाट उतरायचा आहे. तर सूर्य आपल्याला कव्हर करेपर्यंत आपण 80-70% खाली उतरलेलो असतो. तिथे उतरणारा जंगल नाही का असंच आहे का पूर्ण प्लेन आहे. मध्ये मध्ये जंगल आहे आणि मोस्टली जंगलच आहे मध्ये थोडंसं ओपन आहे बाकी पूर्ण जंगल. मेन म्हणजे उतरताना एवढं आता संपला तिथून एक फोटो काढ ना. सकाळी लवकर निघायचं ॲक्च्युली हा बोलत नाही मला सांगत नाही. गाडी होती त्यांची सासूबाईंची. ऍक्च्युली पण आहे कुठे मारुती शोरूम आहे ना वेस्टला गोरेगाव वेस्टला. उतरला ना सगळं म्हणजे लंच डिनर नाही वडापाव कटलेट भजी वडापाव हो वडापावची गाडी ऍड्रेस गोरेगाव ट्रेन मिळते तुम्हाला. मस्त असतं टेस्टी असतं. पण सुपर म्हणजे आम्ही इव्हन त्यांच्या घरी पण गेलोय. आता मी जात नाही म्हणा बरेच दिवस बरेच वर्ष. हम लोग नाम एवढी आवाज नाही करत. तर सायटिंग झालेलं आहे. प्राणी आम्हाला उशीर झाला. आवाज नाही करत. तो हार्डली तुला बोलू 100 फुटांवरून 40 फूट धावला असेल थांबलाय. अरे बघ मी जाऊन आलो काढते. ही जागा मी सांगतो पुष्कर आठवली ही जागा. इथून आपण खाली कुठेतरी गेलो. आता आपण इथून जर गेलो ना आजोबांच्या घराची इथे पोहोचू सनसेट पॉइंटला आपल्याला आत्ताच जावं लागेल. आता नाही ही जागा जिथे एंड होते ना ते आपण सनसेट पॉइंटला संध्याकाळी जाणार त्या जागा मारत होतात. आता इथून जाऊन अर्थ नाही. ही वाट तिथून बरोबर आणि इथून आता मी ते पाण्याचं हे लागतं ना. पाहायला आपण घरात इथे जाऊया सनसेट पॉइंटला जाऊ. ती जागा इथून बाहेर पडते. अच्छा पण खूप कठीण आहे म्हणजे पायवाटच नाही. आता इथे जाऊन बघू नका मोबाईल पायवाट शोधत जावी लागते. नाही ह्याच्यावरच समजतं ना ह्याच्यामध्येच नाही माहीत पडत आहे. त्याच्या पुढे जाऊ नका पाय काटे घुसते.
माझा हात फाटलाय. कारण ना फक्त इथेच काटे आहेत. ह्या एवढ्या ना 6-7 फुटामध्येच काटे आहेत. तो प्राणी जो काय ना अजूनही आतमध्ये आहे. पूर्ण माजलेलं रान आणि मध्येच जाणाऱ्या पायवाटा ज्या ह्या दिसत आहेत. सूर्यास्तासाठी सूर्य तयार आहे आणि सर्वजण फोटोसाठी इथे उभे राहिले आहेत पोज देऊन. अलाइनमेंट बरोबर नाही. त्यामुळे दुसरी घेऊन यायची. खरं तर ते जे हिरवा पट्टा दिसतोय ते जंगल आहे. पूर्ण रान म्हणजे रान माजलेलं रान आणि ते सुकलंय आता. आणि काटा वाटा रहेगा ना वो लग जाएगा. पटकन जाऊन घेऊन येईल दुसरं. पूर्ण म्हणजे दिवड दिसेल तिथपर्यंत साधारण एक अर्धा किलोमीटर तरी रस्ता दिसतो. तो पूर्ण असंच दिसतं माजलेलं रान. ठीक आहे बाबू. व्हिडिओ घ्या आणि ग्रुपवर टाका. सगळ्यांनी व्हिडिओ काढायला नको, एकाने चांगला काढा. भाऊजी निघाला व्हिडिओ. इन्फिनिटी व्हॅली पाणी जातं. या मारुती सर कुठे गेला? राहा उभा राहा. या मारुती सर पुढे या. तुम्ही पण ताई पुढे या. साफ करावे लागतात. हा ते सफोलाचे पॅकेट येतं ना. काय गणेश सर काय शोधता? हेच लोणचं बनवलं. हे साईड आयटम आहे. कमी पडणार नाही होईल. ए टोप ठेवा. टोप गरम. इथे एक चूल पेटते आहे आणि तिकडे एक चूल पेटते. त्या चुलीवरती चालू आहे भात. आणि 2-3 कांद्याची पीठ मंदाचेवर ठेव मंदाचेवर. हे आता भाजी डिपार्टमेंट गणेश, भात डिपार्टमेंट मनीष. आणि आता बाकीच्या लोकांचा आवाज नको. बाकीच्या लोकांचा ज्यांना खरोखर माहिती आहे ना त्यांनी एकानेच आवाज द्या. भाऊजी तुम इधर आ जाओ, तुम बहुत नामाकूल काम करते हो. नमक. तो पातळ आहे ना. हा पटकन तापतो ते. कांदा टाक, सगळं पाठवून दे. हो मनीष सर काय चालू आहे? चालू आहे का थोडा कांदा टाक. 2-3 फक्त पीस का कांदा. आगीचा? ठीक आहे. कांदा वाजला ना कमी पाहिजे का चालू कर. आपल्याला कुठेतरी राजनीतिज्ञ पाहिजे. ही सही आयडिया. बरोबर आयडिया. इथे जरा आग टाक. कांदा टाक. आपल्याला कोणीतरी राजनीतिज्ञ पाहिजे आग लागायला. खूप जास्त झाला, कमी करा. विस्तव कमी करा. इकडनं मागे घ्या. बस अजून एक मागे घ्या. बस मोठावाला मागे घ्या. गोल्डन ब्राउन होता. आमचं भात बिरबल का भात आहे. काढ अजून 2 लाकडं काढ. गोल्डन ब्राउन झाल्याशिवाय काही टाकू नका. आता ह्याच्यात एक टीप लिहून आणले मी.
थोडस पाणी टाकलं ना हलकस कांदा मस्त नरम होणार. हलकस पाणी टाक. हे सगळं टाकून वगैरे जरा होऊ दे. हा सब्जी मसाला. थोडंसं पाणी पुढे. ठीक आहे, आपल्याला जास्त तिखट नाही करायचं. एकदम फिक्का होईल. हा मसाला. मिरची आणली आहे. आहे ना. हा, मग मिरची काप पटकन 2-4 तोड. नाही अख्ख्यात टाक. म्हणजे तोडून हाताने टाक. इथे टॉर्च मारा ना. पाणी पुढे आहे का? नको 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 आधी वाढव. बाहेर काढ. आधी नको वाढव. ते सगळं टाकलं का की वाढव मग. यायला लागला वास यायला लागला. अरे येतो मी आल्या मी बोललो ना आलं स्मेल. अजून हे जाणार आहे ना त्याच्यामध्ये. अजून सोया मसाला. अजून सोयाबीन जाणार आहे ना. सॉलिड अभी आवाज आहे अभी बराबर आहे. नको गोडच होईल. राहू दे ना. नाही होणार. अरे प्युरी होईल ते. आता आंबट होणार ते. टमाटर से आंबटा हो जे गया. बनेल ते खाऊ आवडीने. पाणी सुटू देऊ ना त्याला. हंड्यात लहान घरी तुम्हीच जेवण बनवतो. ऑर्डर घेतात. लग्नाच्या ऑर्डर घेतात. अरे हे उचल. हा अरे हे उचल. ते वापरूया तोपर्यंत त्याला ते वापरूया. मोठा चमचा पाहिजे. मसाला भरपूर कमी जरा किती टाक. अरे होऊ दे. काय सकाळी काय बघूया सकाळी. काय नाही त्याला ती सोप करून गेली सगळी. एकाने आणावं लागेल. तर अशा प्रकारे तिखट मसाला पण केलेला आहे मिरच्यांसोबत. नुसता जालपोल चालू आहे. नुसता जालपोल. पाणी लागेल अजून. काम करतात सती उडवतात ना. थोडा उकळा. ते खोबऱ्याचा किस आहे टाक ना. याच्यावरती टाक पाणी. त्याच्यावर टाकूया. थांबा मीठ टाकू. खोबऱ्याचा किस टाक सगळा. अरे मीठ आता नको टाक. धुरावरणात समजत असेल की इकडे आमचं भात जमतोय. बघावं लागेल. खाली लागला ना नाही लागणार. पाणी आहे म्हणून म्हणतो. पाणी आहे ना त्यामुळे. एवढी पण आग नको. खूप वेळ आपण ठेवलं. रेशीम किस दे. खोबऱ्याचा एवढी किस. पण आग नको. हा बघा इथे हे बनवताना झाला. व्हिडिओ काढलाय. गरम नाही झालंय पण गणेश. काय गरम पाहिजे. निखार अडक त्याच्यामध्ये गरम होत असेल तर. झालंय गरम. तो वेळ लागेल उकळायला. क्वांटिटी जास्त आहे ना. ते राहू देते का. ते सोयाबीनची ग्रेव्ही झालेलं आहे. इकडे पापड भाजतायत. भात तर बनलेला आहे. व्लॉग चालू आहे काय बोलू नका. मॅन ऑफ द मोमेंट. नाही राहू दे, आता काय आहे ते आहे. बोला नाही आता ते पाणी पण कमी होईल. पुष्कर आग कमी करा. त्याच्यात टाका ना. हा त्याच्यात टाक. सकाळचे वाजलेत 7. 3:30 वाजल्यापासून झोप नाही. पण रात्री 9:30ला झोपलं म्हणजे झोप एवढी पाहिजे तेवढी मिळाली. आणि आता पुन्हा प्रवास सुरू केला आहे. हो भिवपूर इकडे कुसूर पठार एक्सप्लोर झालं. हा उतरणीचा मार्ग आहे. सोबत आपल्या आहे काठी आणि असंच उतरत जायचं.
आरामात. आता धरले ती घाटवाट म्हणजे कुसूर घाट सुरू झाला आहे. कुसूर पठार आपण मागे सोडलं, मध्ये थोडेसे एक पायवाट होत्या, उतार होते, ते करून कुसूर गावात आलो. कुसूर गाव कंप्लीट केल्यानंतर तिकडे बऱ्याचशा प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत. तिकडनं रस्ता काढत काढत पोचलो आहे ते घाटामध्ये. आणि उन्हाचा इथे त्रास नाही होणार, कारण पूर्ण झाडांनी वेढलेलो आहे. आणि असा काहीसा रस्ता आहे. सो गणेश सर, ओ गणेश सर, हॅलो, कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे घाटवाट म्हणजे ज्या जुन्या घाटवाटांपैकी एक. बाकी ह्या बरोबरच्या घाटवाटा अगदी चांगल्या म्हणजे तिकडनं ट्रेन, तिकडनं 4 व्हीलर, हेवी व्हेकल्स वगैरे जातात. पण ही घाटवाट अशीच आहे अजून पण. म्हणजे सुबोधने बऱ्याच वेळेला माहिती दिली याबद्दलची की आपला भोर घाट, माळशेज घाट आणि कुसूर घाट असे 3 घाट होते जे ब्रिटिशांच्या काळामध्ये डेव्हलपमेंटसाठी म्हणजे त्यांच्या वापरासाठी डेव्हलप करणार होते. पण जोपर्यंत ह्या घाटाची वेळ आली तोपर्यंत त्यांचं राज्यच निघून गेलं आणि सर्व अर्धवट राहिलं. पण एक आहे की जे जुने पण आहे की म्हणजे एकदम आपण ओल्डन एजमध्ये जातो ना, एकदम जुन्या काळामध्ये, अशा प्रकारचं हे रस्ता आहे. डिग्री व्ह्यू पाहिला असेल. आणि एकदम नॅरो रोड आहे. नॅरो म्हणजे जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढाच रस्ता आहे. दरड कोसरलेली आहे. आणि गणेश सर, आहेत. पुढे सुबोध लीड करतोय. मनीष आहे, त्याच्यानंतर दर्श आहे, ओल्डेस्ट मध्ये बागडे सर आहेत. आणखी त्यांचं नाव विसरतो पण नायर म्हणून त्यांचं आडनाव आहे, उन्नी नायर. एम वरनं नाव आहे. नाव पण मुकुंदन सर आहेत. पुष्कर आहे. बरीच लोक आहेत. आता नॉनस्टॉप जायचं त्यामुळे जरा हे बंद करू आणि रस्त्यावरती लक्ष देऊ. रस्ता असा काहीसा आहे. काही दिवसांनी सुकणार
बस जो आता हे जवळपास विष्ट आहे ना आठवड्यात 10 दिवसाची आहे. म्हणजे बिबट्याचा वावर इथे एकदम सर्रास आहे. पठारावरती पण दिसलेला ना. पण बोलतात की अरे आहे पण दिसत नाही वगैरे, तर नाहीच दिसणार, कारण बिबट्या तसाच थोडा लाजिरवाणा प्राणी आहे. लाजिरवाणा म्हणजे लाजाळू प्राणी आहे. तो अजून आत्ता पण आपल्याला बघत असेल सर, इथे असेल तर. कॅमोफ्लेज होऊन जातो दोन सर याच्यामध्ये. बरोबर. इकडे ही एक धार टाईप आहे. तर आहे फेन्यादेवी घाट. फेन्यादेवी घाटेचा रस्ता, म्हणजे पलीकडे फेन्यादेवी घाट आहे. इथे टाटा पॉवरचा प्लांट आहे. कुसूर पठारावरून खाली येतानाचा हा रस्ता आहे. आणि आम्ही इथे आहोत. 5 टाकी म्हणून एक ठिकाण आहे. कुसूर घाट खाली म्हणजे कुसूर पठार, कुसूर गाव, मग कुसूर घाट खाली आलं की हे 5 टाकी लागतात. आता हे 4 टाकी तर दिसतात. 1, 2, 3, 4, 5वं टाकं साधारण दिसत नाही आहे. तर आपण पुढे जाऊन बघू दिसतंय का. आणि नाही, 5 इथेच आहेत. मे बी बुजलं गेलं असावं, पण हरकत नाही. पाणी क्लिअर आहे. हे तळ दिसतोय पाण्याचा. सो असं काहीसं आहे 5 टाकी ठिकाण. आम्ही एक हॉल्ट घेतला. केळी आणि जे फ्रूट्स होते ते संपवले आणि आता परत आपल्या मार्गी लागणार आहोत. सो खाली अष्टकोनी, पेशवेकालीन अष्टकोनी तलाव आहे, ते पाहायचं आहे. मग ते पाहू. सर्व तयार झाले. माझी तयारी बाकी. 2 बॅगा, 1 काठी. सध्या सहसा काठी घेत नाही, पण आता सांगितलं, मोठ्या लोकांनी सांगितलं की काठी घेऊन चला. त्याच्या मागचं कारण काय ते नंतर आपल्याला माहीत पडेल काय आहे काठीचं मागचं कारण. तर झालं आता ट्रेक 1 तासावरती आहेत. वाजले आहेत 10:30. मे बी अजून अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्ही अष्टकोनी तलावापासून पोहोचू. पण जो काही रस्ता आम्ही अनुभवतो आहे ना, तो अनटच्ड आहे. म्हणजे इथे असं वाटत नाही की गावातली लोक पण येत असतील किंवा चुकून पण लोक कोणी येत असतील, असा हा रस्ता आहे. आणि खरंच म्हणजे असे ट्रेक ऑर्गनाईज करणं जिकडे जास्त गर्दी नाही आहे, गडबड आहे, प्रदूषण नाही आहे. प्रदूषण म्हणजे जे ट्रेकमध्ये प्रदूषण दिसतं ते चॉकलेटचे रॅपर्स, त्यानंतर प्लास्टिकच्या बॉटल्स, त्याच्यानंतर चिप्सचे रॅपर्स, इतर कचरा अजिबात नाही. प्युअर नेचर आणि सेल्फ हिलिंग नेचर असं म्हणू शकतो. कोणी आलं नाही म्हणून असं नाही की इथे एकदम हे आहेत. अजून पण रस्ता इथे दिसतोय की ह्या रस्त्याने जायचं आहे आणि त्यासाठी मार्किंग केलेलं आहे. बघा, हा रस्ता असा मार्क करून ठेवलेला आहे की इकडनं तुम्ही पायी चालत जाऊ शकता. म्हणजे अगदी गावामध्ये घराघरांमध्ये गॅस सुविधा आलेली आहे. त्यामुळे इथे जंगलतोड पण थांबलेली आहे. आणि जे जंगलामध्ये झाडं पडतात ती पण तशीच सस्टेनेबल राहतात. कोणी येऊन इथे हात लावायला तयार नाही. बघा, झाड पडलेलं आहे. सो असं काहीसं एक्सपिरियन्स आम्ही घेत चाललो आहे. हा व्हाळाचा रस्ता आहे, पण इकडनं जाऊ शकतो. सो